नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम जनरेट करण्याची प्रोसेस चालू झाली आहे। लास्ट डेट आहे 11 ऑगस्ट 2026 आणि या ठिकाणी जर आपण बघितलं एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की नाही, पण तुम्हाला सांगू इच्छितो की ते स्पर्धा कमी झालेली आहे। का कमी झाली? जवळपास 40,000 प्लस उमेदवार इथे अपात्र झालेले आहेत। का अपात्र झाले ते पण मी तुम्हाला सांगतो, काय कारण आवश्यकता ते सांगतो आणि स्पर्धा किती आहे ते पण तुम्ही लक्षात घ्या। प्रकरण नेमकं काय आहे, स्पर्धा कमी होणार का हे पण मी तुम्हाला सांगतो। बघा, डीएड वाल्यांना जागा तशा खूप जास्त आलेल्या आहेत, सो डीएड वाल्यांना इथे संधी पण खूप जास्त असू शकते। कसं मी तुम्हाला सांगतो बघा, यामध्ये आपण जर बघितलं तर एक प्रसिद्धी पत्रक आलं होतं बघा 6 ऑगस्ट 2026 ला पहिलं आलं होतं। यामध्ये सांगण्यात आलं होतं की टेट एक्झामसाठी नोंदणी केलेली संख्या किती आहे, 2,28,808 होते। त्यापैकी नोंदणी तर केली टेटला, पण टेटची एक्झाम फक्त 2,11,308 उमेदवारांनी दिली आहे आणि आतापर्यंतचा हाच मुद्दा बऱ्याच प्रसिद्धी पत्रकांमध्ये त्यांनी सांगितला होता। मात्र एक नवीन प्रसिद्धी पत्रक आलंय 6 तारखेलाच, बघा 6 तारखेला नवीन प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे आणि यामध्ये थोडं डिटेल त्यांनी सांगितलंय। 2,28,808 उमेदवारांनी टेटसाठी रजिस्ट्रेशन केलं, नोंदणी केली, त्यापैकी 2,11,308 उमेदवारांनी चाचणी परीक्षा दिली आणि प्रमाणपत्र पूर्ण केले फक्त 1,70,108च आहेत। म्हणजे फार कमी आहे ही संख्या। थोडक्यात तुम्हाला मी इथे दाखवतो बघा, हे तिघं मी आता तुम्हाला टेटची नोंदणी परीक्षा दिलेले वास्तविक स्पर्धक आणि चाचणी परीक्षा दिलेलीच नाही असे उमेदवार आहे 58,700। म्हणजे बघा, यामध्ये जर डिफरन्स बघितला तर तो हा आहे, एवढ्या उमेदवारांनी काय चाचणी परीक्षा दिलीच नाहीये। सो नोंदणी तर केली, दिली नाही। दुसरा मुद्दा काय, परीक्षा दिली पण प्रमाणपत्र बनवलेच नाही। हा डिफरन्स बघा किती आहे, 41,200 आहे। आता बऱ्याच जणांच्या कमेंट किंवा मेसेज किंवा कॉल पण असे येत आहेत, सर ते आम्ही केलंच नव्हतं, आम्ही तर एक्झाम दिली पण प्रमाणपत्र केलं नाही, आम्ही सेल्फ सर्टिफाईड केलं नाही, आता काय करता येईल का? तर आता हे या स्पर्धेतनं हुकले, बाहेर फेकले गेले किंवा हे अपात्र झाले। स्पष्टपणे सांगायचं म्हटलं तर यांना कोणतीही प्रोसेस आता फॉलो करायची गरज नाही, त्यांना या शिक्षक भरतीमध्ये सहभागी होता येणार नाही। पुढच्या जर सहभागी व्हायचं असेल तर त्यांना नवीन टेटची एक्झाम पुढच्या वर्षी द्यावी लागणार आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, आता लक्षात घ्या, हे नेमके 41,200 विद्यार्थी हे डीएड वाले आहेत, बीएड वाले आहेत, हे 1 ते 5 गटाचे आहे, 6 ते 8 गटाचे आहे, 9 ते 10चे आहे की 11 ते 12चे आहे हे माहिती नाही। मात्र सर्वात जास्त जर आपण बघितलं ना, 1 ते 5 म्हणजे डीएड धारक जे आहे ना, यांच्यासाठी जागा सर्वात जास्त आलेल्या आहे आणि यांना याचा फायदा नक्कीच होणार आहे। सो इथे प्राधान्यक्रम देताना हा पण थोडासा विचार लक्षात ठेवा। हा व्हिडिओ शॉर्ट मध्ये मी काय घेतला, कारण थोडं तुमच्या लक्षात आणून देतोय की इथे प्राधान्यक्रम देताना ह्या पण गोष्टी मॅटर करतील। कारण स्पर्धा ज्या आहेत ना त्या किती, फक्त तुमच्या 1,70,108 वरतीच आहे। आता टोटल जागा जर तुम्ही बघितल्या तर जवळपास मी 30,200 समथिंग पण 30,000 पकडतो आणि टोटल स्पर्धक किती आहे तर 1,70,108 आहे। आता यामध्ये तुम्ही थोडासा विचार करा की यामध्ये तुमच्या गटानुसार, तुमच्या विषयानुसार, तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार कोण कोण कुठे कुठे पात्र आहे हा पण मुद्दा आहे। 55-60% पण मुद्दा आहे, 1.1 पद याचा पण मुद्दा आहे। हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील। इथे जर विचार केला तर कॉम्पिटिशन बघा फार कमी झाली, म्हणजे जवळपास असं म्हणूया 5.5 एका जागेसाठी ढोबळ माना नाही मी, बघा मुलाखतीशिवाय ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेच, पण ढोबळ माने एका जागेसाठी साधारणतः 5 विद्यार्थी कॉम्पिट करतायत। सो ही कॉम्पिटिशन अतिशय कमी झालेली आहे हे लक्षात घ्या। पण चांगले मार्क असणारे पण आणि कमी मार्क असणारे पण प्राधान्यक्रम जर व्यवस्थित जनरेट केले, सगळे मुद्दे मी तुम्हाला युट्यूबवर सांगणार आहे, काळजी करू नका, आमची पूर्ण टीम तुम्हाला माहिती देणार आहे। हे सगळे मुद्दे तुम्ही एक नोटबुक सगळ्यांनी करा, त्यामध्ये मुद्दे लिहा, पहिल्या पेजवर काय, दुसऱ्या पेजवर काय, तुम्हाला कोणते कोणते हे पटपट करा बरं का। आज दिवसभरात, उद्या दिवसभरात आम्ही सगळे व्हिडिओ तुम्हाला टाकून देऊ, युट्यूबला पण आहे, आमच्या बॅचमध्ये पण टाकून, दोन्ही ठिकाणी व्हिडिओ असणार आहे। सो हे सगळे मुद्दे नोट करा आणि मुद्दे सारखेच, असं काही बॅचमध्ये आणि वेगळे घेणार इकडे, सगळं प्रॉपर तुम्हाला फ्रीमध्ये पण सांगणार आहोत, ज्यांना शक्य ते बॅचमध्ये पण सांगणार आहोत। सो नोटबुक घेऊन नोट करत चला की काय काय मुद्दे तुमच्या ह्या प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी महत्वाचे आहेत। हे सगळे मुद्दे नोट करून त्यानंतर तुमचे स्वतःचे जाऊन प्रोफाईलला जाऊन कोणकोणते प्राधान्यक्रम आले ते पण नोट करा, सगळे नोट करून ठेवा। त्यापैकी पहिला कोणता द्यायचा, दुसरा कोणता, तिसरा कोणता, पहिले 100 कोण द्यायचे हे पण तुम्ही थोडंसं वर्कआउट करून ठेवा। कारण तुमच्या प्रोफाईलच दिसणार आहे, ते आमच्या प्रोफाईलला दिसणार नाही, आम्हाला पाहता येणार नाही। सो तुम्ही काय करा, हे तुमच्या प्रोफाईलला जाऊन सगळं वर्कआउट करा। सगळ्या संस्था असेल, प्रायव्हेट संस्था असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, हे सगळं नोट करा। मग तुम्हाला कोणता जिल्हा आवडतो, कोणती संस्था आवडती, झेडपी आवडतं का, मनपा आवडतं का, नपा आवडतं का, हे पण डिसाईड करावं लागेल। हे सगळे मुद्दे तुम्ही एका पेजवर वर्कआउट करा, तसं होणार नाही, फक्त ऐकू नका। नोटबुक घेऊन एक 100 पेजचं नोटबुक घ्या, काही हरकत नाही, नोट करत चला, तुमचं फायनल होत जाईल आणि वर्कआउट खूप सुंदर होईल बघा तुमचं। आणि मग
10, 12, 15, 20 पानं भरली की तुमचं क्लिअर होईल की मला आता प्राधान्यक्रम कसे द्यायचे, कुठे द्यायचे. पण ह्या 2-3 दिवसातच बरं का, जास्त वेळ लावू नका. असं नाही की पहिले प्राधान्यक्रम देऊन टाकलं म्हणून तुमचा विचार केला, तर असं काय नाही. अगदी 11 तारखेला प्राधान्यक्रम जनरेट केले तरी चालणार आहे. पण मात्र ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या, स्पर्धा कमी झालेली आहे, कट ऑफ खाली जाऊ शकतो. मी याच्या पहिले पण बोललोय, कट ऑफ 80 पण जाऊ शकतो, 130 पण जाऊ शकतो, डिपेंड प्राधान्यक्रमावरती. सो त्यासाठी काळजी घ्या. यावरती सगळे व्हिडिओ 1 बाय येणार आहेत. सगळे बघताना फक्त नोटबुक घेऊन बसत चला. आणि एक बॅच पण आहे आमची, घेता आली तर घ्या. इथे सिक्वेन्सनी चालेल, अदरवाईज युट्यूबला पण आम्ही सगळं मोफत देणार आहोत, काळजी करू नका. आणि तुम्हाला शिक्षक बनायचंच आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका, आमच्या टीमपर्यंत पोहोचवा. हेल्पलाईन नंबर तुम्हाला हा दिलेलाच ऑलरेडी. काही असेल शंका याच्यावरती आम्ही फटाफट, कारण दिवस कमी 11 तारखेपर्यंत सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आहे. आणि आमची पूर्ण टीम, मी आहे, विजय सर आहे, अमोल सर आहे, योगेश सर आहे, अभिजित सर आहे, सगळीच टीम तुमच्या बरोबर आहे, काळजी करू नका. काही शंका असेल मला कमेंट बॉक्सवर नक्की टाका. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. हे पुढचे 4-5 दिवस तुमच्यासाठी खूप 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 महत्वाचे असणार आहे. आम्ही तुमच्याबरोबर आहे, तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर राहा. बघूया आपण शिक्षक होणारच आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.